गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी पिझ्झा प्रेमींसाठी आहे। जर तुम्ही डोमिनोजचा पिझ्झा आवडीने खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। अन्न व औषध प्रशासनाने मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील डोमिनोज पिझ्झाच्या काही आउटलेट्सवर धडक कारवाई केली आहे। या कारवाईत अस्वच्छतेसह ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे। ब्रँडेड आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या डोमिनोज पिझ्झाच्या पडद्यामागचे भयानक वास्तव अन्न व औषध प्रशासनाने उघड केले आहे। प्रशासनाने मुंबईतील विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपरच्या RCT मॉलमधील डोमिनोज पिझ्झाच्या आउटलेट्सवर कारवाई केली। यासोबतच सातारा जिल्ह्यातील मलकापूर तालुका कराड येथील डोमिनोज आउटलेट आणि कराड शहरातील सफायर फूड्स इंडिया लिमिटेडवरही FDAने कारवाईचा बडगा उगारला आहे। कराडमधील सफायर फूड्स इंडिया लिमिटेडमध्ये चक्क शाकाहारी आणि मांसाहारी पिझ्झासाठी स्वतंत्र ओव्हनच नसल्याचे समोर आले आहे। शिवाय पिझ्झा पॅचनेही स्वतंत्र वर्गीकरण केलेले नव्हते। पिझ्झा सोबत दिले जाणारे चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि सॉसच्या बाटल्यांवर एक्सपायरी डेट किंवा पॅकिंगची तारीखच नमूद नव्हती। अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हातमोजे आणि ॲप्रनचा वापर केलेला नव्हता। यासोबत पाणी तपासणी आणि उपकरणांच्या स्वच्छतेच्या महत्त्वाच्या नोंदीही गायब होत्या। त्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी किंवा लसीकरण झाल्याच्या नोंदी प्रशासनाला आढळल्या नाहीत। यासोबतच पाणी तपासणी आणि उपकरणांच्या स्वच्छतेच्या महत्त्वाच्या नोंदीही गायब होत्या। मोठे ब्रँड्स आणि त्यांच्या चकचकीत आउटलेट्सच्या आत ग्राहकांच्या आरोग्याशी असा थेट खेळ सुरू असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईनंतर आता या संबंधित कंपन्यांवर नेमकी काय दंडात्मक कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।